नमस्कार. महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यांनो, काय म्हणता मंडळी? कसे आहात सगळे? आय होप ऑल वेल. आवाज येतोय का सांगा फक्त. लगेच करूया लेक्चरला सुरुवात. वन मॅन आर्मी असल्याच्यानं हे सगळं मलाच करावं लागतं. ऑब्वियस आहे, आधी मीच करायचं, सर्वांना माहिती आहे तुम्हाला. टक्केवारी उद्या होणाऱ्या पोलीस भरती लेखी पेपरसाठी पण हा टॉपिक थोडाफार कामाचा आहे बरं का. थोडाफार नाही, भरपूरच आहे. जर चुकून कोणी विद्यार्थी पोलीस भरतीच्या पेपरसाठी आहेत, ग्राउंडवर आहेत, त्या परिसरात आहेत, तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला कामात पडणार आहे. ओके, चला, आवाज येतो? एकदा चेक करू द्या फक्त. टक्केवारी हा टॉपिक घेऊन आपण येत आहे. करेक्ट. उसूलों पे आ जाए तो टकराना ज़रूरी है, उसूलों पे आ जाए तो टकराना ज़रूरी है, जो जिंदा है जनाब वो जिंदा नज़र आना ज़रूरी है. जेवढे लोक लाईव्ह आहेत, पटापट पटापट मेसेज बॉक्समध्ये काहीतरी बोला, काहीतरी त्या हे टाका. मला काय वाटतं, कमेंट बॉक्समध्ये बोला. 13,000चा आकडा आहे, 14,000 आजच्या तारखेत झाला पाहिजे. हे लेक्चर बरंच लांब चालणार आहे. पटापट मेसेज बॉक्समध्ये बोला. मेसेजमध्ये टाईप करता येतं ना तुम्हाला? हो, येतं. चला मंडळी, टक्केवारी हा असा टॉपिक आहे, इतका छान असा टॉपिक की ज्याच्यामध्ये बघा, एक मिनिट. टक्केवारी, पहिले टक्केवारी नेमकं काय आहे ते समजून घेऊ. कोणत्याही संख्येची तुलना 100 सोबत करायची म्हणजे टक्केवारी काढतो. तुमच्या लक्षात येतं का मला काय म्हणायचं आहे? कोणत्याही संख्येची तुलना 100 सोबत करायची म्हणजे टक्केवारी काढतो, बरोबर. किंवा दुसरा एक असते की 100 पैकी किती. तुमच्या लक्षात येतं? 100 पैकी किती. किंवा दुसरं असतं की कोणत्याही संख्येची तुलना. हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. 100 सोबत करणे, बरोबर. कोणत्याही संख्येची तुलना 100 सोबत करणे, हे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आता एका मिनिटात समजून सांगतो. जसं की बघा, एखादं उदाहरण असतं, रामला एका परीक्षेत 500 पैकी 450 मार्क मिळाले, बरोबर. तर त्याला शेकडा किती मार्क मिळाले. जर असा प्रश्न असेल तर कोणत्या संख्येची तुलना इथं 100 सोबत करायची आहे हे तुम्ही बघा. टक्केवारीच्या इतक्या किंवा याच्यापेक्षाही कठीण किंवा जवळपास वेगवेगळ्या
15 ते 20 प्रकार आहेत. ह्या सगळ्या प्रकारापर्यंत आपण हळूहळू हळूहळू जाणार आहोत. स्वप्नाजी स्वागत. 90%. व्हेरी गुड, व्हेरी गुड. जेवढे लोक हजर असतात तेवढे बोलत जा बरं का. व्हेरी गुड. ज्यांनी उत्तर काढलं सुद्धा स्वप्नाजीनी की सर एकदमच सोपी होत आहे, पण मला याच्यात काय सांगायचे, अरे तुलना, बरोबर ना. हळूहळू आपण हार्डकडे जाऊया. मग कोणाची तुलना केली? 500ची तुलना कोणासोबत केली? 100 सोबत. तेव्हाच शेकडा निघतो. तुमच्या हे लक्षात आलं का? 500ची तुलना 100 सोबत केली म्हणजेच शेकडा निघतो. हे जर लक्षात आलं तर मग टक्केवारी सोपी जाते. अजून कोण आहे? समर्थ देशमुख. व्हेरी गुड. गुड आफ्टरनून. शिवशक्ती. फोटो पनवेल. ओके, म्हणजे इखरजी आहेत का? भाग्यश्रीजी. येस. तर 500ची तुलना 100 सोबत केली. मग आता एवढं समजल्यानंतर मग गणित सॉल्व करायचं असते, है ना. मग याला वेगवेगळ्या मेथड्स आहेत. ज्यातली बघा, मेथड नंबर 1 काय आहे की 500 पैकी लिहू शकता 450, तर 100 पैकी किती? किती म्हणजे एक्स, करा तिरपा गुणाकार. एक्सची व्हॅल्यू काढायची. एक्स बरोबर 450 गुणेला 100 भागीला 500. 0 गेला 0 सोबत, 0 गेला 0 सोबत. 5 न याला 5 9 45, हा 0 जसाच्या तसा 90. एक्स बरोबर 90, पण हे शेकडा असल्याच्यानं याचं उत्तर काय येईल? 90%. सही आहे. यस. जेवढे लोक जरा एकदा लाईक ठोकून द्या. गुड आफ्टरनून, गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग टाकत जा. त्याच्यानंतर किमान तुमच्या स्टेटसला आजचं लेक्चर ठेवा. हे ऑन डिमांड लेक्चर आहे. हे महाराष्ट्रातल्या उद्या पोलीस भरतीचा पेपर आहे. जे विद्यार्थी योगायोगानं यूट्यूब किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये बघू शकत असतील आपले, तर त्यांना फायदा झाला तर फायदाच होईल. ओके. सो 90 कसं आलं लक्षात? ही होती मेथड नंबर 1. आता ह्याच्यात अजून एक मेथड आहे, ती कशी सांगतो मी आता. तुलना केली. अजून एक मेथड आहे, ती कशी? बघा, इथं 500 म्हणजे 100%. आपल्याला काढायचं किती आहे रे? 450 म्हणजे किती काढायचे आहे? 500 म्हणजे 100 आहे. इथंच एक 0 गायब करा, 0 गायब करा, म्हणजेच काय होईल रे? 50 म्हणजे 10%. मग या 500तून 50 जर मायनस केले तर माझ्याकडे येतात 450. म्हणून या 100 मधून 10 जर मायनस केले तर माझ्याकडे आले 90%. हे झालं का थोडं फास्ट? नॉर्मलपेक्षा फास्ट झालं का? हो. हायकोर्टसाठी पण घेऊ, हळूहळू जाऊ. इखरजी, कोनो बात नाही. वैजनाथजी स्वागत. हॅलो चेतन भाऊ. सगळेच लोक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आहेत ना कनेक्ट? बड़ा अच्छा लगा आप सबसे मिलके. ग्रुप बी, ग्रुप सी, सरळ सेवा महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्या परीक्षेसाठी आता फुल धुमाकूळ राहणार आपला. अंकगणित, बुद्धिमत्ता, रॅपिड फायर, जिओग्राफी आणि हळूहळू पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स. जवळजवळ मी एकटा प्रयत्न करेल सगळं लेक्चर घ्यायचे. ओके. यस. तुमचा प्रतिसाद पाहिजे, तुमचा साथ पाहिजे. साध आणि साथ दोन्ही. साथ म्हणजे रोज सोबत असणे, आणि साथ म्हणजे त्या प्रत्येक लेक्चरमध्ये तुमची साथ लागणार आहे. खूप छान असा टाइम टेबल टाकून घेऊया आपण. तर इकडे बघा, आपल्या SW लाईव्हला. ओके. यस. समर्थ, SW लाईव्हला पण ते घेत जाऊ आपण. काहीच काळजी नका करू. फक्त तुम्ही जोरात फक्त या लेक्चरला हवं. आता ही होती मेथड नंबर 2. मेथड नंबर 2. 500 म्हणजे 100%, तर 450 म्हणजे किती काढायचे म्हणून हे. अजून म्हणजेच शेकडा विचारलं तेव्हा हा कार्यक्रम करायचा. लक्षात आलं का मंडळी तुमच्या की नेमकं काय होतं?
काय पाहिजे होतं, आपण तुलना या शब्दावर होतो. तुलना, 500ची तुलना 100 सोबत केल्यावर तुम्हाला त्यातल्या कोणत्याही मार्कांची, कोणत्याही नंबरचे टक्के काढता यायला पाहिजेतच. आता हे उदाहरण होतं म्हणून मी एवढं सोपीमध्ये दिलं होतं. याच्यापेक्षा कठीण जरी दिलं असतं तरीही तुम्हाला सॉल्व करता येतं. यस, रॅपिड फायरसारखं घेऊ, काही काळजी करू नका, है ना. आता बघा, अजून एक मी उदाहरण देतो, बघू तुमच्यातले किती लोक. मला अपेक्षा आहे की पुढच्या काही मिनिटात तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मेथड्स पण ह्या मेंटली करत चला, कारण हे मेंटल मॅथ आहे. बघा, मी परत देतो की एका विद्यार्थ्याला एका परीक्षेत 700 पैकी, बरोबर आहे, 420 मार्क मिळाले, तर शेकडा किती मिळाले? काळावर पटकन उत्तर. यस यस, समर्थ भाऊ, थँक्यू थँक्यू थँक्यू. चला द्या पटापट पटापट उत्तर. उसूलों पे आ जाए तो टकराना जरूरी है जनाब, जिंदा है तो जिंदा नजर आना जरूरी है ना. लाइक कितने लोगों का बाकी है? शेअर पण करून द्या बरं का लेक्चरला. सातशे पैकी 420 मार्क, तर शेकडा किती? इतका वेळ लागत नाही ना. कसं होईल महाराष्ट्राचं? ओ माझ्या जिवंत हृदयाच्या, सडसडत्या रक्ताच्या. 60, खूपच वेळ लागला स्वप्नाजी. 60, व्हेरी गुड. 60, वैजनाथ भाऊ, इखरजी. चला, सिंपल होतं सर. 700 म्हणजे 100%, तर 420 म्हणजे किती टक्के? बरोबर. तिरपा गुणाकार करण्याच्या आधी x बरोबर 100 गुणेला 420 भागीला 700, हा 100 आहे, हा 700. 0 0 या शून्याशी गेला. 7 सकम 42, हा 0 इथं. 60%. जमलं का? सही आहे. एवढं कठीण होतं का? एवढं कठीण पाहिजे का? बिलकुलच नाही. आता बघा, ह्या आकड्यांकडे जर बघितलं तरीही तुम्ही पटकन सॉल्व करू शकता. या 7च्या हा किती पटीत होता रे? 7 सकम 42. मग 7च्या तेवढा आहे, याच्यावर एक 0 ठेवायचं आहे. 60% आसपासची धामधूम आहे ना. आलं लक्षात? जर लक्षात आलं असेल तर मी पुढचं एक उदाहरण देतो, बघू आता तुमच्यापैकी किती लोक सॉल्व करतात. 50 पैसे हे 2 रुपयाचे किती टक्के? 50 पैसे हे 2 रुपयाचे किती टक्के? चला करा बरं सॉल्व. 50 पैसे हे 2 रुपयाचे किती टक्के?
आता कसं काढसाल? ही इथं इथं खरी गंमत आहे आणि इथं आजचं लेक्चर खरं सुरू होते. येते का उत्तर? ज्यांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे, स्क्रीनवर नंबर दिसते, त्याच्यावर हाय टाकलं तरी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हाल. 25, व्हेरी गुड. नैनाजी, स्वप्नाजी, 4%. कसं काय? 4% नाही, जवळजवळ बरोबर आहे तुम्ही. याला म्हणतात प्रॅक्टिस नाही आहे सर. प्रॅक्टिस वाढवू आपण, काळजी नका करू. अभी तो नापी है मुट्ठी भर जमी हमने, अभी पूरा आसमां बाकी है. मुट्ठी भर जमी के लिए क्यों लगड़ झगड़ रहे हो, जबकि जीतने के लिए पूरा का पूरा बारूद करके पास का ज्ञान का भंडार तुम्हारा. चला अजून कोणी सांगू का मी? चल बघा, मेथड नंबर 1, ज्याच्यात 2 रुपये म्हणजे 100%, परंतु उत्तर एक विचारलं पैशात आहे. 2 रुपये म्हणजे किती पैसे होतात? तर 200 पैसे म्हणजेच 100%, तर 50 पैसे म्हणजे किती टक्के? हे लक्षात येते का? मग इथंच हा गेला, 5 1 5, 5 चोक 20. मग एक्स इकडे आला, हा 100% भागीला 4 गेला, 4 1 4, 4 25, म्हणजेच याचं उत्तर कसं येतं? 25%. सही आहे? 4% नाही आहे. समर्थ काय चुकवलं मी सांगतो, तुम्ही इथं उलटं पालटं केलं. दुसरं मेथड समजून सांगतो याच्यातली. बघा, दुसरी मेथड ही आहे. 50 पैसे हे 2च्या किती टक्के आहेत? एक सिंपल मेथड सांगतो मंडळी. हे कंप्लीट पकडा, 2 रुपये, बरोबर? कंप्लीट 2 रुपये म्हणजे इथं 50 पैसे, 50 पैसे झाले का 2 रुपये? असं का नाही इमॅजिन केलं तुम्ही? त्यातला फक्त एक 50 पैसा विचारलाय, मग हा 1/4 भाग झाला. एवढं फास्ट झोपाट्याने तुमच्या डोक्यात कार्यक्रम व्हायला पाहिजे. आणि 1/4 म्हणजे किती टक्के? तर 1/4 गुणेला 100 केला तर 4 1 4, 4 25, 100, म्हणून 25%. हे ऑलवेज लक्षात ठेवा. म्हणजे अपूर्णांकांचे टक्केवारीत रूपांतर. मी मगाच म्हटलं, अब हो गया है अपना पिक्चर शुरू. तुमचं इथून पुढे आता ह्या लेक्चरमध्ये जे मी बेसिक शिकवेल त्याच्यात ते जर नीट केलं, ते जर नीट वहीत तुम्ही नोट्स केल्या, तर तुम्हाला काहीच कमी पडणार नाही या टॉपिकमध्ये. मग हळूहळू आपण हार्ड गणितांकडे जाऊ, आज उद्या परवा असं 2-3 दिवसात. जमलं का मला सांगा पहिला. आता आहे कोनो प्रॉब्लेम, कोनो दिक्कत? यस. किती लोकांनी ते हे केलं रे? लाईक किती लोकांचं बाकी आहे मला सांगा. किती लोकांनी अजून लेक्चर शेअर केलं नाही, स्टेटसला ठेवलं नाही, मित्राला पाठवलं नाही? एकटे नका येत जाऊ ना. हे जमलं का सांगा पटापट पटापट. मग 50 पैसे म्हणजे 2 रुपयाचे किती? तर तसं तर दिसतंच आहे ना यार. 50 पैसे 50 पैसे 50 पैसे 50, 4 वेळा 50 पैसे एकत्र केले तर 2 रुपये होतात. मग त्याला कधी कधी गणितात घेऊच नका ना. कधी कधी गणितीय भाषेत जर घेतलं तर ते कठीण होते ना व्यवहारीमध्ये. पुढचं एक उदाहरण देतो बरं, तोंडी येते का बघा. 1 रुपया म्हणजे 4 रुपयाचे
किती टक्के? चला सांगू शकता का? तोंडी विचारले तसे उदाहरण. सेम आहे का? 1 रुपया म्हणजे 4 रुपयाचे किती टक्के? तोंडी उत्तर पाहिजे. अरे सोपीच आहे ना. 4 पैकी 1 तर 100 पैकी किती? तिरपा गुणाकार 100 गुणिला 1 भागीला 4 1 4 4 25 100 25% मग सारखं. किंवा ते चौतकर जर काढलं 1 4 1 4 1 4 आणि 1 4 म्हणून हा 1 रुपया, हा 1 रुपया, हा 1 रुपया, 1 रुपया. करेक्ट? सोपी होते. सगळ्यांनी बोललं तर होईल हे. म्हणजेच काय असते माहिती आहे का? इथं तुमची आता मेन भानगड काय होते की की एखादी संख्या आहे आणि या संख्यांचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर आपल्याला करता येत नाही कधी कधी. दुसरं आहे संख्यांचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं असतं. आणि तिसरं असतं संख्यांचं शेकडेवारीत रूपांतर. हा मेन बेसिक आहे है ना. संख्यांचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करणं, संख्यांचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करणं आणि संख्यांचं शेकडेवारीत रूपांतर करणं. हे तिघं जर आले तर मग तुम्हाला पुढचा कार्यक्रम सोपी जातो. जसं की बघा, संख्यांचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर म्हणजे काय म्हणायचं आहे मला. जसं 64 समजा दिले आहे ना, सो 64% म्हणजे किती? याला म्हणतात संख्यांचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर. 64% म्हणजे किती? तर 64 गुणिला 1/100 किंवा 64 हा डायरेक्ट भागीला 100 येतो. 64 भागीला 100 म्हणजेच 32/50 म्हणजेच 16/25 म्हणजेच 8/12.5 नाही, इथपर्यंत हा आला व्यवहारी अपूर्णांक. 16/25 इथपर्यंत तो आला. समजते? 16/25 म्हणजे ह्या संख्येचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करणं. ठाकूरजी नमस्ते नमस्ते, गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग. व्यवस्थित नोट्स लिहा. संख्येचं व्यवहारिक अपूर्णांकात रूपांतर जर हे आलं असेल तर काहीच नाही, टक्का जो आहे त्याला फक्त न्यायचा आहे, अपूर्णांकच ठेवायचा आहे.
हा अंक पूर्ण आहे का रे? नाही, हा अपूर्णांक. दशांश पूर्णांक म्हणजे शून्यानंतर जो पॉईंट येतात त्याला दशांश पूर्णांक म्हणतात. अपूर्णांक म्हणजे जो अंक कंप्लीट नाही आहे आणि वरच्या संख्येपेक्षा खालचा संख्या मोठा असते, म्हणून तो अपूर्णांक असतो. म्हणजे एक पेक्षाही हे लहान येतात. यांना जर हे केलं तर याला जर भागलं तर जे येईल ते दशांश अपूर्णांक येईल. ठीक आहे. सो मी अजून एक तुम्हाला उदाहरण देतो व्यवहारी अपूर्णांकात रूपांतराचं. दुसरं उदाहरण घ्या तुम्ही. 80% म्हणजे किती? काढून दाखवा बरं मला या मेथडनं. 80% म्हणजे किती? चलो जल्दी जल्दी जल्दी. हो अभी मुझ में कहीं एक ऐसी लगन स्वप्नाजी, नैनाजी, विशाल भाऊ, .8. अरे 0.8 म्हणजे ओंकार भाऊ अपूर्णांक झाला. आपल्याला व्यवहारी अपूर्णांक पाहिजे, तो दशांश अपूर्णांक झाला. बरोबर आहे की नाही? रामा रामा. गुड आफ्टरनून पवारजी. 405 एकदम सिंपल बघा. 80% म्हणजेच 80/100. 0 इथंच गेला. 8/10 तो येणारच आहे. 4/5 इज द लास्ट अँड फायनल आन्सर. व्यवहारी अपूर्णांक 405. एवढा वेळच लागत नाही. बरोबर. 80% म्हणजे एवढे. 405. मग अजून देऊ. चला बरं. तिसऱ्या नंबरचा देतो. 50% म्हणजे किती? चौथ्या नंबरचं देतो. 40% म्हणजे किती? पाचव्या नंबरचं देतो. 20% म्हणजे किती? त्याला काढा. पटापट या. अरे फक्त त्याला डिवाइड बाय करायचं आहे. किती लोकांनी अजून लाईक केलं नाही? पटापट लाईक करा. डिवाइड बाय. त्या युद्धावर एखादा व्हिडिओ बनवू का मी?
कागज के दो पंख लेके उड़ा चला जाए रे, जहाँ नहीं जाना था ये वही चला है रे, उम्र का ये ताना वाना समझना भाई रे, जुबा पे है मोह माया नमक लगाए रे, ये देखे न बाले न जाने न है रे, दिशाहारा केमन बोका মনটা রে, মনটা রে কেমন বোকা মনটা রে, फतेह ले सारे खुद गए दीवारे, आले सगळ्यांचे उत्तर. क्या बात है. किती लोक पहिल्यांदा करतायत असा काही प्रयोग. देऊ का. थांबा. व्हेरी गुड व्हेरी गुड. फार कठीण नव्हतं सर. 50% म्हणजे 50 भागीला 100 केलं 00 5 भागीला 10 आला. अजून होतो का. 5 1 5 5 दुनी 10 1/2. 40% 40 भागीला 100 0 गेला 0 गेला 4 भागीला 10 4 1 2/5. परफेक्ट आहे. 220% 20 भागीला 100 0 0 गेला 2 10 1 5. परफेक्ट आहे. क्लिअर. म्हणजेच आता मला तुम्ही सांगा की व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर. म्हणजे इथं तुम्हाला व्यवहारी अपूर्णांक काय आहे हे पण समजलं. परफेक्ट. व्यवहारी अपूर्णांकात एखादी संख्या आहे, जसे 20 होती, ती 80 होती, 40 होती, 50 होती, या संख्येला व्यवहारी अपूर्णांकात तुम्हाला रूपांतर करता आलं. आता दशांश अपूर्णांकात एखाद्या संख्येचं रूपांतर करता आलं पाहिजे टक्केवारीच्या हिशोबाने. ठीक आहे. सो दशांश अपूर्णांकात कसं रे, तर हे काही फार कठीण नसतं. तसं दशांश अपूर्णांक म्हणजे काय, पहिले हे लक्षात घ्या. दशांश अपूर्णांक म्हणजेच 0 काहीतरी काहीतरी. लक्षात आलं का. 0 समजा 36 आहे वगैरे वगैरे. मग दशांश अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं. मग काय विचारलंय तुम्हाला. समजा 36% त्याचं दशांश अपूर्णांक किती म्हणजे किती. 36% म्हणजे किती, तर 36 गुणिला 1/100 किंवा डायरेक्टच असतं हे 36 भागीला 100. आता 100ने एखाद्या संख्येला भागतो म्हणजेच त्या संख्येच्या अलीकडे शून्यानंतर 2 पॉईंट येतात. म्हणजेच किती 0.36.
36% म्हणजे 0.36 हे त्याचं उत्तर. समजलं? दशांश अपूर्णांकात रूपांतर करणे हे तेवढं सोपी असतं, ते काही फार कठीण नसतं. ठीक आहे. याला अजून एखादं दुसरं उदाहरण जर द्यायचं झालं तर उदाहरण देतो मी. उदाहरण नंबर 1. 0 एकदम कठीण नको द्यायला ना. 70% करा बरं याचा दशांश अपूर्णांकात रूपांतर. 70%चं दशांश. संदीप भाऊ तडवी काय म्हणता? हॅलो, हाऊ आर यू? गुड इव्हनिंग शीतलजी. हाऊ आर यू? मी मस्त संदीप भाऊ. अरे ज्यांनी व्हिडिओला लाईक नसेल केलं, शेअर नसेल केलं, सबस्क्राईब नसेल केलं, त्यांनी नक्की सबस्क्राईब करून घ्या. मॅथचा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा धुमाकूळ आपल्या चॅनलवर होणार आहे येणाऱ्या सगळ्या परीक्षेमध्ये. हां, जब तक तोडेगे नाही. 70% म्हणजे 70ला 100ने भागायचं आहे. 0 गेला 0 गेला. 7/10 म्हणजेच किती? 0.7. 70% म्हणजे 0.7. क्लिअर आहे? किती लोकांचं होतं? 0.7% नसतं लिहायचं सपनाजी. 0.7. बाकी सगळे लोक. हेच इथंच तर खरा गोंधळ आहे. आलं मग तुम्हाला दशांश अपूर्णांकात रूपांतर करता आता येते. आता शेकडेवारीत रूपांतर करता येणं. अब खरी गंमत आहे. दशांश अपूर्णांकात रूपांतर करणं म्हणजे काहीच मोठा विषय नव्हता. आता शेकडेवारीत रूपांतर कसं करायचं आहे? शेकडेवारीत रूपांतर म्हणजे दिलेली संख्या आहे त्याला शेकड्यात न्यायचं आहे, है ना. जसं बघा, मी जर म्हटलं 203 म्हणजे किती टक्के शेकडेवारीत रूपांतर. हां, 203 म्हणजे किती टक्के हे जेव्हा विचारलं तेव्हा 203 गुणेला 100 करायचं असते. किती टक्के? 100. मग आता इथं काय करणार? 3 1 3 आणि 3 याला 33.33 म्हणजेच 2 गुणेला हा तर 66.66. पण हे आहे टक्के. 203 म्हणजे 66.66%. हे आलं का लक्षात? ओके सपनाची हरकत नाही. 203 म्हणजे 66.66 असं काढता येईल का? काहीच नाही. दिलेल्या संख्येला 100ने गुणायचं आहे. इथं 100ने भागायचं होतं. बघा गंमत लक्षात आली तुमच्या? जेव्हा अपूर्णांकात किंवा म्हणजे व्यवहारी अपूर्णांकात किंवा दशांश अपूर्णांकात न्यायचं होतं तेव्हा 100ने गुणायचं होतं. आणि जेव्हा टक्केवारीत रूपांतर करायचं आहे तेव्हा 100ने भागायचं असते. क्लिअर? देऊ पुढचं उदाहरण मग? चला घ्या. पुढचं उदाहरण आहे 5/6 म्हणजे किती टक्के? चला सांगायचं उत्तर. 5/6. व्हेरी गुड संदीप भाऊ. सगळ्यांनी उत्तर काढा आणि पटापट टाकत जा. के दिल अभी
अभी ना जाओ छोड़ कर कि दिल अभी भरा नहीं, अभी अभी तो आए हो। बाबा जरा महक तो ले। येते का, आलं का, सोपी आहे, कठीण नाही आहे. पाच छेद सहा म्हणजे आता गुणायचं आहे, टक्केवारीत न्यायचं आहे. म्हणजे 5/6ला 100ने गुणायचं आहे. त्याच्या आधी 500ला 6ने भाग. 6 साईन 8 48, बरोबर. पॉईंट द्यायचा नाही. 2 इकडे, साईन 2 12, तरी किती राहतात 8 है ना. साईन 2 12. आता पॉईंट तो 80. मग आता म्हणजे साध्या भाषेत बघा, इथं 500ला 6ने, साईन 8 48 20, आणि साईन 2 साईन 3 18, किती राहतात 2. परत पॉईंट 3.3 म्हणजे 83.33. हे याचं उत्तर आहे. क्लिअर आहे. याचं उत्तर किती येईल? 83.33. व्हेरी गुड. 30 नाही येणार स्वप्नाजी. 83.33 इज द आन्सर. क्लिअर. एनीबडी? देऊ अजून एक उदाहरण. चला पुढचं. 3/5 म्हणजे किती टक्के? काळा. आता सोपी आहे. एवढे जर प्रॅक्टिस केली किंवा ह्या, बरं नोट्स किती लोक काढतायत? साठ. व्हेरी गुड संदीप भाऊ. जुबा पे है मोह. ठाकुर जी क्या बोलते? बघा मी काय केलं, तिथं एक लिंक टाकली ज्याच्यात आपला ॲपचा हे आहे. हां, तर तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. किती लोक आहेत ज्यांनी पहिल्यांदा असं सॉल्व करत आहेत? 3/5 म्हणजे किती टक्के? तर
3/5 गुणेला 100 टक्के काढायचे आहे, म्हणजे 100 अपूर्णांक किंवा दशांश अपूर्णांक असेल म्हणजे भागेल बरोबर. तर 5 एक 5, 5 20 100, मग 20 त्रिक 60%. आता बघा हे कामात कुठं पडतं है ना. मैं ठीक हूँ सर, आप कैसे. हम भी बहुत बढ़िया है ठाकुर जी. यस यस यस, थँक्यू जी. आता हे कामात कसं पडतं याच्यात बघा, उदाहरण कसे येतात की उदाहरण असं येईल या ठिकाणी की एका संख्येचे 2/5 म्हणजे बरोबर, एका संख्येचे 2/5 म्हणजे 40, तर ती संख्या कोणती. काढा मग. एका संख्येचे 2/5 म्हणजे आवाज क्लियर आहे ना. यस यस. मनोधान वाऱ्याचे मनोधान वाऱ्याचे 60% की 200. संदीप भाऊ, ती संख्या कोणती विचारलाय नैनाजी. ठाकूरजी व्हेरी गुड. प्रगतीजी म्हणतात 100. बरं, बापरे. अरे, एका संख्येचे 2/5 म्हणजे 40, तर ती संख्या कोणती. एका संख्येचे 2/5 म्हणजे 40 आहे बरोबर. तर ती संख्या म्हणजे 40, हा 5 इकडे गुणेला हा 2 बरोबर. असंच केलं असेल ना. 2 1 22 आणि 20 5 100. इथं टक्केवारीचा कुठंच विषय नाही आला, संख्या शोधायची होती. कळलं का. टक्केवारीचा विषय कुठंच नाही आला. फक्त ती एका संख्येचे म्हणजे काय असतं रे, ऑलवेज गुणाकार. एका संख्येचे 2/5 म्हणजे 40 हे शब्दात आहे. इथं आपण त्याला गणितात लिहिलं. एका संख्येचे 2/5 म्हणजे 40, तर ती संख्या कोणती. ती संख्या 100. हे करता आलं पाहिजे. देऊ का अजून एक उदाहरण. थांबा, तुमचा कुठंतरी घोर होत आहे, परत देतो मी. 2 नंबर. एका संख्येचे 3/4 म्हणजे एका संख्येचे 3/4 म्हणजे 120, तर ती संख्या कोणती. चला सांगा. मग ठाकूरजी असं आहे ते.
हे करा, मग पुढचं असं जादूई शिकवतो एक गोष्ट की तुम्हीच म्हणसाल की अरे ये तो बहुत बढिया था. बरं, आपल्या ॲपवर जो आपला एक कोर्स आहे तो 499 रुपयालाच अवेलेबल आहे. ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी पटापट जॉईन करून घ्या. व्हेरी गुड स्वप्नाजी. एका संख्येचे 304 म्हणजे 120, तर ती संख्या कोणती? मंडळी, आपल्या जो नंबर तुम्हाला दिसतोय स्क्रीनवर, त्याच्यावर तुम्ही तुमचा कोणताही प्रॉब्लेम पाठवा. आज रात्रीसुद्धा आपण 8 वाजता लेक्चर घेणार आहे. हां, तर तिथं तुम्हाला अजून त्याच्यातलं डिटेलमध्ये होऊन जाईल. हां, नमस्कार सर. माझ्या जिवंत हृदयाच्या संदीप भाऊ इंगडे काय म्हणता? माझ्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यांनो, एका संख्येचे 304 म्हणजेच 120 करा. 120 गुणिला 4 भागिला 3. 3 एक पहिले इथं करून घ्या. 3 चोक 12, 40 आणि 4 चोक 16 आणि 0 जसाच्या तसा. तर ती संख्या आहे 160. कुठं जास्त दूर जाऊ नका. व्हेरी गुड ज्यांनी ज्यांनी उत्तरं दिले. संदीप भाऊ, प्रगतीजी, स्वप्नाजी, क्या बात है. क्लिअर. जर हे असं असेल तर मग आता पुढचं एक उदाहरण मी देऊ का तुम्हाला? 64चे किती टक्के म्हणजे 8 असतील? चला, 64चे किती टक्के म्हणजे 8 असतील? तुम्हाला टाईम भेटतो इथं 2 मिनिटं. मी इथंच आहे. बघू आता किती लोकांना हे सॉल्व करता येतं. आलं का उत्तर? थोड़ा विसरलो होतो सर डायलॉग. हाँ संदीप भाऊ, अभी तो रेगुलर आ जाओ. अनअकॅडमी नाही सोडली भाऊ. अनअकॅडमीनी MPSC कॅटेगरी बंद केली. सगळ्या राज्याचेच कॅटेगरीज बंद केल्या. असं सोडलं बिडलं कोणी सोडत असते का राजा? आहे ना मंडळी? असं कसं सोडेल कोणी एवढं?
यस, हो गए 2 मिनिट, बात खत्म. चला, 64चे किती टक्के मंडळी येईल का तुम्हाला त्याच्यात लिहिता? याला फक्त तुम्हाला 64 बघा, 64चे किती टक्के म्हणजे 8. बस एवढं होतं. टक्के म्हणजे रे किती म्हणजे आपण x लिहिला, टक्के म्हणजे भागीला 100 लिहिला, जे मगा पाहत होतो आपण, है ना. मग इथं बघा, हा x बरोबर हा 100 इकडेच येईल, 8 गुणेला 100, हा 64 खाली येईल. मग 8 एक 8, 8 8 64, मग 100/8 याला 50/4 याला 25/2 आणि ह्याचं काय होईल तर 12.5. बरोबर आहे का? म्हणजे 64चे किती टक्के म्हणजे 8 असतील तर 64चे 12.5% म्हणजे 8 असतील. हे होतं उत्तर. 41 कुठून आणले सपनाजी? हे सॉल्व करता आलं पाहिजे फक्त, फार कठीण नाही आहे. शब्दाचं उदाहरण आहे, त्याला फक्त तुम्हाला ह्या इक्वेशनमध्ये टर्न करता आलं पाहिजे. अजून एक देतो मी, काळजी करू नका, हळूहळू हळूहळू तुमचं सॉल्व होईल. देऊ का अजून एक? पहिले हे नीट लिहून घ्या बरं. जमलं की नाही? कोणाला काही प्रॉब्लेम? देऊ मग मी पुढचं एक उदाहरण. ऐंशीचे किती टक्के म्हणजे 24 असतील? चला करा बरं सॉल्व. फक्त ह्या शाब्दिकला तुम्हाला अक्षरात लिहिता आलं पाहिजे. तब्येत कमी झाली संदीप भाऊ, टेन्शन नका घेऊ, वजन तेवढंच आहे. जुबा पे जो दिशाहारा কেমন বোঝা. आलं 30 30 30 30. व्हेरी गुड ठाकूरजी, जमला आता. संदीप भाऊ, फक्त ते मांडणी करता आली पाहिजे की झालं. 80चे म्हणजे गुणाकार किती टक्के म्हणजे 24, मग
x बरोबर 24 गुणेला हा खालचा 100 भागीला हा 80 इकडे येईल, हा 0 याच्याशी गेला, 8 1 8, 8 त्रिक 24, 10 आणि 30 तर 3चा 30 आणि हा झाला टक्के. 80चे किती तर 30% म्हणजे 24 असते. समजलं? वा वा वा, जोरदार जोरदार, बधाई हो. पुढचं देतो मग अजून. 500चे किती टक्के म्हणजे 200 असतील? चला काढा. हळूहळू आता तुम्ही ते संख्या पाहून तोंडी काढायला लागतात. मग उद्याचा किंवा रात्रीचं जे लेक्चर आहे त्याच्यात आपण बघू पगार, है ना, पगार वाढला, पगार कमी झाला, है ना, किंवा किमती वाढल्या, किमती कमी झाल्या. लक्ष्मण भाऊ चौधरी, बापरे बाप, किती दिवसांनी, लक्ष्मण भाऊ किती दिवसांनी तुम्ही, अरे हे जेवढे नवीन आहेत की नाही, म्हणजे नवीन म्हणजे जुनेच लोक पण आता नवीन जॉईन होत आहेत नव्याने, जसं की इंगळे, संदीप भाऊ इंगळे, लक्ष्मण भाऊ चौधरी, कांबळेजी तर आहेतच, प्रगतीजी गवसकर, ठाकूरजी, हे सगळे या नंबरवर एकदा मेसेज टाका बरं. वर्षांनी जॉईन होत आहे आणि मेसेजमध्ये हे सांगा कसं काय चालू आहे, कोणत्या एक्झामची तयारी करताय. सगळे जुने कार्यकर्ते आहो ना आपण. जब तक तोड़ेंगे नहीं दादा तब तक छोड़ेंगे नहीं, क्योंकि उसूलों पे आ जाए तो टकराना ज़रूरी है. जो जिंदा है जनाब वो जिंदा नजर आना ज़रूरी है. तुझ्या बाहेर कोणी जाण थोर नाही, तरी देवा ठरलय भोग कशाबाई वाढून. सर मी हायकोर्टचं काय झालं? मनीष भाऊ मानकर, सगळ्यात मोठे यूट्यूबर, आज आपल्या लेक्चरला माझे आते भाऊ जॉईन झाले आहेत. यस यस, संदीप भाऊ रोज असत जो आता ह्या ग्रुपला जॉईन हा, व्हॉट्सअपला मेसेज टाका. मनीष भाऊ मानकर काय म्हणता? मनीष भाऊंच्या एक यूट्यूब चॅनलवरून सुद्धा मी आज लाईव्ह जाणार आहे. डिस्ट्रिक्ट कोर्टचा इंटरव्ह्यूमध्ये जमलं नाही सर. अरे मला सांगायचं होतं ना ठाकूरजी, इंटरव्ह्यूच्या वेळेस मला सांगायचं तर होतं, आपण एकदा इंटरव्ह्यू घेतला असता फोनवरून तुमचा, काही टिप्स दिल्या असत्या. कितीतरी लोकांना आपण देतो, मनीष सर आहेत सोबत, मनीष मानकर, त्यांनी पण दिल्या असत्या. हां चला, 500चे किती टक्के म्हणजे 200 है ना, तर गुणेला 100 भागीला 500, 0 ह्या शून्यासोबत हा 0, ह्या शून्यासोबत 50, 5 चोक 20, 40 म्हणजेच 40%. बरोबर. 500चे 40% म्हणजे 200. गौरी खंडारेजी, हे MPSC साठीही आहे, कारण हे बेसिक आहे. हळूहळू हळूहळू टॉपला जाईल. MPSC मध्ये ग्रुप बी, ग्रुप सी आणि सरळ सेवा. यस ठाकूरजी, नक्कीच नक्कीच. तरीही तुम्हाला रोजमर्रामध्ये जेवढे काही गणितांचे उत्तर हे येतात. यस. सो मंडळी, जे काही आता आपलं नेक्स्ट लेक्चर असेल है ना, नेक्स्ट क्लास, त्याच्यामध्ये आपण पगार तो कमी होतो, तो वाढतो है ना, किंवा ते तिकीट असतं, तिकीट ते कमी होणं, वाढणं है ना, मग नफा तोटा याच्यावर करू.
हे एका तासाचं लेक्चर आपण प्रयत्न करतोय दररोज दुपारी 4 वाजता पण घ्यायचा आणि 8 वाजता पण घ्यायचं. हा व्हिडिओ हे लेक्चर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. सर ते सरळ सेवेसाठी पेन कार्ड आहे आणि सर कंबाईनसाठी पण करत आहे. सर मला थोडं सांगा. यस, बघा स्क्रीनवर एक SW लाईव्ह नावाची ॲप दिसते आहे. हा माझा नंबरसुद्धा आहे. हे ॲप डाउनलोड करा किंवा ह्या नंबरवर की तुम्ही हाय टाकला तरी ॲपचं हे येतं. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपलाही जॉईन व्हा आणि ॲपवर गेल्यावर आपला एक 499 म्हणजे 999चा कोर्स मी 499ला केला आहे. तो लवकर घेऊन घ्या. तुमच्या लक्षात येतं का? इंग्रजी म्हटलं पाहावं काय म्हणतात वाळूकर सर म्हणून खूप दिवसांपासून. यस, पण आपले क्लास तर रोज चालू आहेत स्वप्नील भाऊ. ओके, चला मग थांबू. काळजी घ्या स्वतःची, समाजाची. जय हिंद, जय स्वच्छ भारत. थँक्यू. असेच येत जा. मित्रपरिवाराला पण जॉईन करा. थांबतो. जय हिंद, जय स्वच्छ भारत. थँक्यू.